राम राम मंडळी, मला माहीत आहे इंस्टावरची स्टोरी पाहून आपल्या यूट्यूब चॅनलवर जो आला त्यांना आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब नसून केलं होतं, म्हणून तो आपल्या यूट्यूब चॅनलवर आला. तर सबस्क्राईब करून टाका आताच्या आता आपलं यूट्यूब चॅनल. आणि लय दिवसानंतर आपला लाँग व्लॉग आला आणि जैले धक्का बसला आपला लाँग व्लॉग पाहिल्यावर. तर त्याला मनापासून सॉरी भाऊ. आपल्या लाँग व्लॉग एवढं लेट येण्याचं कारण आपण मिनी ब्लॉगच्याच मागायला लागलो होतो. मी म्हटलं जाऊ दे, म्हटलं भाऊ मिनी ब्लॉग तर आता काढूच, आपण डिटेल्स काढू, पण त्याच्यामागं 2-3 आपले लाँग ब्लॉग पण चालू देऊ. आता हा आवाजही बसला आणि हे जे तोंडावर दिसू राहिला असं, तर याचं कारण आहे का भाऊ, आपल्याला झाल्या काजण्या. आपल्याला काजण्या आल्या आणि आपण 2-3 दिवस औषध चालू आहे, तर त्यानं थोड्याशा कमी झाल्या आणि 2-3 दिवसात कमी होईल. तर डेली ब्लॉगिंग चालू राहील. ह्या काजण्याच्या ना आपली मिनी ब्लॉग थोडेसे कमी केले होते. तर लय जणीला असं वाटलं की बा गडी दबला थोडासा, गड्याची ब्लॉग नाही आली तर गडी भेला असं झालं. तर भाई आपल्याला काहीच नाही झालं. तुमच्या भावाच्या आता डेलीपासून ब्लॉग लागन, मिनी ब्लॉग लॉंग ब्लॉग जे पण आहे. लॉंग ब्लॉग आपल्या यूट्यूबच्या चॅनलवर राहील आणि मिनी ब्लॉग आपल्या दोन्ही चॅनलवर, यूट्यूब पण आणि इंस्टा पण. आता मित्रांनो लय दिवस झालते, चला म्हटलं मग आपण म्हणजे लय दिवस झालते आपण माडीवर निघालो. आपली फेवरेट जागा आपली माडीच आहे मित्रांनो, कोण की नॅचरल हवा असते. तर चला म्हटलं आपण आता, चला मग मित्रांनो आपण माडीवर जाऊ आणि थोडंसं नॅचरल वातावरण घेऊन घेऊ भाऊ. चला मग भाऊ माडीवर तर आलो. आता माडीवर आल्याबरोबर पहिले आपल्याला आपल्या घरचीनं हे तुरीवर भिडून दिलं होतं. काल आपण तूर टाकली होती, आपलं चांगले ऊन बसली पाहिजे म्हणून त्याच्यावर. आणि हे पाहू शकता भाऊ सोयाबीनची हालत, ह्या वारातल्या सोयाबीनची हालत तुम्ही पाहू शकता मित्रांनो. आता या सोयाबीनचं नाव काय मला माहीत तर नाही, म्हणजे कोणतं सोयाबीन आहे नक्की. वानेरानं पूर्ण खाल्लं इथून पूर्ण वानेर होते ह्या झाडावर. भाऊ वानेर होते काल मित्रांनो. आणि हे आपलं गाव. आता मित्रांनो 2-3 दिवस तुम्हाला हे काजणीच्यानं माझ्या काजण्या, तर मला काजणीच्यानं बाहेर फिरता नाही येत. आणि मी जर बाहेर नाही फिरलो तर मिनी ब्लॉग आपण बाहेरचे जास्त कंटेंट आपल्याला भेटत नाही. आणि हे बॅकग्राऊंड जे आहे तुम्हाला आता घर मग 2-3 दिवस तुम्हाला हेच बॅकग्राऊंड वाटन बोरिंग. पण काही नाही, 2-3 दिवसानंतर आपण कुठं ना कुठं फिरायला जात जाऊ आणि तिथचे ब्लॉग टाकत जाऊ. आणि मित्रांनो एवढे दिवस आपले ब्लॉग नाही येऊ राहिले, तर तुम्हाला कसं वाटते हे कमेंट करून सांगा. चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओला लाईक शेअर करून टाका. लवकरात लवकर आपले 1K झाले पाहिजे मित्रांनो. सध्या आता 82 सबस्क्रायबर आहे. आणि दुसऱ्या चॅनलवर तर तुम्हाला माहीतच आहे आपले 5000 झाले पाहिजे. दुसऱ्या चॅनलवर लवकरात लवकर करून टाका 5000. आणि सार्थक गेमरच्या चॅनलवर पण करा 5000. ह्या चॅनलवर लवकरात लवकर 100 तरी होऊ द्या म्हणा बा. इथं ब्लॉगले व्ह्यूज निघू राहिले, पैसा पाहिजे ना इथं माणसाजवळ. आता आपली मेन गोष्ट कोणती झाली, मेन गोष्ट चालू होती आपलं का बा 2-3 दिवस आता हे घरातलेच ब्लॉग दिसेल तुम्हाला. आता हे असे बंडीचे आवाज 2-3 दिवस तुम्हाला घरातलेच ब्लॉग दिसेल, नंतर तुमचे बाहेरचा कंटेंट चालू होईल. हा आता आवाज चालू झाला, आता असे आवाज डेली चालू झाले आपल्या ब्लॉगमध्ये मित्रांनो. आता बंडीचा आवाज मित्रांनो. आपल्या गावातला मौसम तुम्हाला माहीत आहे मित्रांनो, गावातला मौसम कसा असते बा. तर मंडळी हा फक्त एक छोटासा ब्लॉग होता आज, की आपण टाकून पाहू बा किती व्ह्यूज येतील किती नाही. तर मित्रांनो हा जर ब्लॉग तुम्हाला आवडला असेल मनापासून तर लाईक करा, फॉलो करा आपल्या इंस्टा ID ला, सबस्क्राईब करा यूट्यूब ID ला. आणि भेटू आता आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय मंडळी. शेवट राम राम, बाय बाय.